नमस्कार. आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया. मी श्रीराम चेन्नई सेंट्रल झोनचा आहे, पण सध्या बँगलोरमध्ये राहतो. हे आयुष्य खूप सुंदर आहे माझे प्रिय अम्मा भगवान. काही आठवड्यापूर्वी माझ्या आईवडिलांना भेटून आल्यानंतर मी त्रिची ते चेन्नई मार्गावर होतो. मी श्री अम्मा भगवानांचे भजन म्हणत होतो आणि ते ऐकत पण होतो. अचानक श्री अम्मा भगवानांच्या उपस्थितीने माझ्यावर कब्जा केला. मी एखाद्या छोट्या बाळासारखा जोरजोरात रडू लागलो आणि सर्व आयुष्याचे पुनरावलोकन डोळ्यापुढे येऊ लागले. 2 वर्षांपूर्वी नवरात्री हवनात आयुष्याचे पुनरावलोकन झाले होते, पण त्यावेळेला ते माझ्या बाजूने झालेले मी बघितले होते. पण ह्यावेळेस ते दुसऱ्याच्या बाजूने सुरू झाले होते. मी माझ्या आयुष्याकडे बघायला सुरुवात केली, एक बदमाश म्हणून, एक मूर्ख वगैरे म्हणून, आणि अचानक आयुष्याचे पुनरावलोकन ज्या प्रकारात होत होते त्यात बदल झाला. स्वतःच्या प्रक्रियेचा अनुभव घेण्याऐवजी मी माझ्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी श्री परमज्योती भगवती भगवानांचा अनुग्रह बघायला सुरुवात केली. अचानक कृतज्ञतेचे उद्भव झाला आणि भाष्य थांबले, पण प्रक्रिया चालू होते. फक्त श्री परमज्योती भगवती भगवानांचा अनुग्रह होता, शरीराला गिळक्रांत करून एखाद्या समुद्रासारखा वाहणारा. प्रक्रियेची तीव्रता कितीतरी पटीने वाढली. ही प्रक्रिया पुरुषोत्तम श्री अम्मा भगवानांच्या समोर होत असलेली मी बघितली. डोक्यापासून पायापर्यंत श्री भगवानांनी माझा ताबा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करत होतो. मी त्यांचा अनुग्रह सहन करू शकत नव्हतो आणि माझे शरीर अनुग्रहाच्या समुद्रात खोलवर बुडाले होते. अत्यंत गहन स्तराच्या कृतज्ञतेत माझे गुरु, माझे प्रेमळ अम्मा भगवान, माझ्या प्रभूंचा सोनेरी आवाज आला, मी येत आहे. बस. सर्व काही थांबले. माझे रडणे एकाएकी थांबले. काय झाले मला माहीत नाही. माझ्या खोलीत परत आल्यानंतरही प्रक्रिया चालू होती. माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी मी फक्त अम्मा भगवानांचा अनुग्रह बघितला. अचानक आतून श्री अम्मा भगवान म्हणाले, तू केलंस. विचार नाहीत, अभिप्राय नाहीत, फक्त ईश्वराची उपस्थिती जाणवली. अजून काहीही नाही, वर्णन नाही किंवा माझ्यासोबत हे घडले याविषयी एखाद्या भाष्यही नाही. हा मेसेज टाईप करताना ती भावनाही नाही. काहीतरी अकल्पनीय घडले एवढे मला समजले, पण ते काय होते ते मी सांगू शकत नाही. त्याची जाणीव होण्यासाठी 2 दिवस लागले. आतमध्ये रिक्तता आहे याची जाणीव झाली. हे अतिशय स्पष्ट होते की भाष्य नव्हते, शोध घेणे नव्हते, सल्ला नव्हता, कोणीतरी होणे नव्हते, भीती, अपराधी भावना व चिंता नव्हती, बदलण्यासारखे काहीच नव्हते. माझ्या बाबतीत हे घडले आहे याविषयी आतमध्ये काही शब्द किंवा भाष्य नव्हते. बाह्य गोष्टींचा शून्य त्रास आहे. लोक जसे आहेत तसा त्यांचा अनुभव करत आहे. येणारा प्रत्येक क्षण अनुभवत आहे, अपेक्षा नाहीत. हे माझे गुरु, तुम्ही नेहमी सांगता, आयुष्यासोबत फक्त प्रभावित व्हा, जात राहा. हे आता माझे सत्य बनले आहे. माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारे श्री अम्मा भगवान आहेत ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे. आयुष्य इक्वल टू अनुग्रह इक्वल टू माझे ईश्वर. अजून काय हवे आहे? माणूस असा रिक्ततेत कसा राहू शकतो ह्याचे आश्चर्य वाटत आहे. हे निर्वाणीचे आहे. मी माझ्या ईश्वराच्या अनुग्रहात तरंगत आहे. माझे जादूगर गुरु, माझे प्रभू, सर्वेश्वर, कर्मविमोचन, पापविमोचन, शापविमोचन, तुमच्या केवळ करुणेने गोष्टी घडत आहे. काय अद्भुत ईश्वर आहे. भगवानांचे वर्णन कसे करू मला माहीत नाही. माझ्या ईश्वराला असंख्य प्रणाम. माझे अंतर्यामीन, माझ्या प्रियतम श्री अम्मा भगवान की जय. फक्त अनुग्रह, अनुग्रह आणि अनुग्रह. अजून काय?